कधी KYC अपडेट करा म्हणून, तर कधी लॉटरी लागली आहे म्हणून, तर कधी टॅक्स रिफंड म्हणून. मला खात्री आहे की तुम्हालाही अशा प्रकारचे कॉल्स किंवा मेसेजेस कधीतरी नक्कीच आले असतील. हे फ्रॉड करणारे गुन्हेगार रोज नव्या नव्या युक्त्या काढून लोकांना फसवत आहेत आणि खूपसे लोक याबद्दलची माहिती नसल्यामुळे यात फसले जात आहेत. यात त्यांना खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यालाच सायबर क्राईम, सायबर गुन्हा असं म्हणतात. आजच्या घडीला सायबर क्राईमच्या रोज जवळजवळ 6,000 तक्रारी नोंदल्या जात आहेत आणि सामान्य माणसासाठी हा एक फार मोठा धोका निर्माण झाला आहे. नमस्कार मित्रांनो, डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओत आपण आपल्या सर्वांना प्रभावित करणाऱ्या या सायबर गुन्ह्यांच्या सर्व बाबी समजून घेणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून येतील. नंबर 1 म्हणजे सायबर गुन्हेगार कोणत्या ट्रिक वापरून आपल्याला फसवतात. नंबर 2, त्यात फसू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे. आणि नंबर 3 म्हणजे जर आपण फसलोच गेलो तर मग तक्रार कशी करावी आणि कुठे करावी. आजकाल पैशांची देवाणघेवाण ही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन होत आहे. बहुतेक सर्वजण यासाठी आता मोबाईलचा वापर करत आहेत. भाजीवाल्यापासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण आर्थिक व्यवहार मोबाईलद्वारेच करत आहेत. याचाच अर्थ हा की मोबाईल ही तुमची आता बँक झाली आहे. तुम्ही आणि तुमचे पैसे यात मोबाईल ही एकमेव वीक लिंक म्हणजेच कमकुवत दुवा झाला आहे आणि त्यामुळेच सर्व गुन्हेगारांचे लक्ष आता तुमच्या मोबाईलकडेच आहे. पैशांची देवाणघेवाण जितकी सहज, सोपी आणि लवकर व्हायला लागली आहे त्याच प्रमाणात फसवणूक सुद्धा वाढायला लागली आहे. त्यामुळे या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला वाचवणे हे एक फार मोठे आव्हान ठरत आहे. या गुन्ह्यात फक्त अशिक्षित, कमी शिकलेले फसत आहेत असं नाही, तर शिकलेले लोक सुद्धा यात फार मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. मी काही आकडे तुम्हाला दाखवतो, त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की ही परिस्थिती किती भयानक आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या हेल्पलाईनवर दररोज 60 ते 70 हजार कॉल्स येत आहेत. या पोर्टलवर रोज 6,000 तक्रारी नोंदल्या जात आहेत. आतापर्यंत या वर्षात जवळजवळ 50 लाख तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत. या गुन्ह्यात बळी पडलेल्यांची संख्या किती असेल असं तुम्हाला वाटतं? एक अंदाज? तर ती संख्या आहे तब्बल 17 करोड. दर दिवशी लोकांचे 60 करोड रुपयांचे नुकसान होत आहे. तर मागील वित्त वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये लोकांना 177 करोड रुपयांचा चुना लागला आहे. माइंड यू, तब्बल 177 करोड रुपये. यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की हे सर्व किती भयानक आहे. आणि जर तुम्ही हा विचार करत असाल की माझ्याबरोबर हे असं होऊ शकत नाही, तर मग ही तुमची फार मोठी चूक आहे. हे गुन्हेगार इतके शातीर आहेत की त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचणं बिलकुल अवघड नाही. या ना त्या रस्त्याने कधी ना कधी ते तुमच्यावर अटॅक करणारच. आणि जर तुम्ही सावध नसाल तर तुमचे पैसे गेले म्हणूनच समजा. पैसे वाचवायचे असतील, या सायबर हल्ल्यातून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर हे हल्ले कसे होतात हे नीटपणे समजून घेणे आवश्यक आहे. हे गुन्हेगार कोणत्या ट्रिक्स वापरून आपल्याला फसवतात हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे जर समजलं तर मग आपण आपला बचाव नक्कीच करू शकू. चला तर मग हे गुन्हेगार कोणत्या ट्रिक्स वापरून आपल्याला फसवतात ते बघूयात. आजकाल स्टॉक मार्केट फार वरच्या पातळीवर पोहोचले आहे. सर्वत्र स्टॉक मार्केटचीच चर्चा आहे. प्रत्येकालाच स्टॉक मार्केटमधून करोडपती व्हायचं आहे आणि तेही झटपट व्हायचं आहे. आणि हीच हाव, लालसा, ग्रीड हेच या जाळ्यात फसण्याचं प्रमुख कारण आहे. आणि सायबर गुन्हेगार नेमका याचाच फायदा उचलत आहेत. स्टॉक मार्केट स्कॅम हे सध्या सर्वात जोरात सुरू आहे. या ट्रिकमध्ये हे गुन्हेगार तुमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर स्टॉक मार्केटमधून महिन्याला 40-50% रिटर्न मिळवून देऊ असा दावा करतात आणि त्याबरोबरच असा रिटर्न देणाऱ्या पोर्टफोलिओचे खोटे फोटोही टाकतात. लोकांना पण हे खरे वाटते आणि जास्त रिटर्नच्या लोभापायी हे लोक त्यांच्या अकाउंटमध्ये गुंतवणुकीसाठी 1,00,000 रुपये सहजच ट्रान्सफर करतात. त्यानंतर हे लोक तुम्हाला वेबसाईटचे लॉग इन देतात, ज्यात तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ पाहू शकता.
सुरुवातीला काही दिवसातच त्यात तुम्हाला चांगला नफा दिसू लागतो. मग हे गुन्हेगार तुम्हाला अजून थोडे पैसे गुंतवायला सांगतात. तुम्ही अजून लोभापायी 10 लाख रुपये सहजच पुन्हा टाकून देता. 2-3 महिन्यातच तुम्हाला त्यात खूप नफा दिसायला लागतो. काही महिन्यातच 10 लाखाचे 15 लाख दिसायला लागतात. आणि हा नफा पाहून मग जेव्हा तुम्ही पैसे काढायला जाता तेव्हा ही वेबसाईट बंद होते. व्हॉट्सअप नंबर बंद होतो. तुम्ही कोणालाच कॉल करू शकत नाही. आणि मग जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही फसले गेला आहात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. या अशा स्कॅम मध्ये कितीतरी शिकलेले अनुभवी डिफेन्स ऑफिसर्स, आर्मी जवान फसलेले आहेत. मी या स्कॅमवर एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा. लिंक वर दिली आहे. यानंतरचा प्रकार म्हणजे तुम्हाला KYC अपडेट करा असं सांगणारा कॉल किंवा मेसेज किंवा मेल येऊ शकतो. आणि तुम्ही जेव्हा या लिंकवर क्लिक करता तेव्हा ती लिंक तुम्हाला दुसऱ्याच वेबसाईटवर घेऊन जाते, जिथून तुमचे सारे बँक डिटेल्स जसे की लॉग इन ID, पासवर्ड चोरले जातात आणि मग बँकेतले पैसेही गायब होतात. जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला भरघोस टॅक्सचा रिफंड मिळाला आहे असं सांगणारा कॉल किंवा मेसेज येतो. मग त्यासाठी तुम्हाला बँकचे डिटेल्स द्यायला सांगितले जातात. जसे तुम्ही बँकचे डिटेल देता तसेच तुमचे अकाउंट साफ होते. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला असा कॉल येऊ शकतो की तुमच्या कार्डवर कोणीतरी फार मोठ्या रकमेची खरेदी केली आहे आणि असं सांगितलं जातं की हा कॉल हे कन्फर्म करण्यासाठी केला गेला आहे. हा माणूस मग तुम्हाला क्रेडिट कार्डचे डिटेल्स जसे की कार्ड नंबर, CVV, एक्सपायरी डेट वगैरे विचारतो आणि तुम्ही काहीही विचार न करता ही माहिती त्या माणसाला सांगून टाकता आणि मग तो माणूस त्या तुमच्या कार्डवर भरमसाठ मोठी मोठी खरेदी करायला मोकळा होतो. कधी कधी असाही मेसेज किंवा कॉल येऊ शकतो की तुम्हाला खूप मोठ्या रकमेची लॉटरी लागली आहे. तुम्हाला एक लिंक पाठवले जाते आणि त्यावर क्लिक करायला सांगितलं जातं. जसे तुम्ही क्लिक करता तुमची सगळी माहिती या गुन्हेगारांना मिळून जाते आणि तुमच्या बँकेतून पैसे धडाधड कमी व्हायला लागतात. आणि हे तुम्ही फक्त बघू शकता, काहीच करू शकत नाही. आजकाल सर्वात जास्त फ्रॉड हे डिजिटल अरेस्ट या नावाने होत आहेत. हा एक फार विचारपूर्वक बनवलेला सापळा आहे. यात तुम्हाला असा व्हिडिओ कॉल येतो की तुमच्या नावाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज किंवा दुसरे अनधिकृत सामान सापडले आहे आणि याबद्दल तुमची इन्क्वायरी करायची आहे असे म्हणून तुमचा कॉल एका पोलीस अधिकाऱ्याशी जोडला जातो. हा अधिकारी पोलिसाच्या गणवेशात असतो. दिसायलाही तो रुबाबदार असतो. मागे काही पोलीस फिरत असतात. पोलीस स्टेशन सारखं सगळं वातावरण तुम्हाला समोर डोळ्यासमोर दिसतं. पण हा एक सगळा बनाव असतो, एक सापळा रचलेला असतो. हे सगळं खोटं असतं, पण तुम्हाला बोलण्यात गुंतवून हे घाबरवून सोडतात आणि यातून सुटण्यासाठी तुमच्याकडून पैसे मागितले जातात, जे तुम्ही लगेचच देऊन टाकता. या प्रकारचा दुसरा एक फसवेगिरीचा प्रकार म्हणजे तुम्हाला पार्ट टाइम जॉब साठी ऑफर पाठवली जाते. यात तुम्हाला असं सांगितलं जातं की घर बसल्या दर दिवशी तुम्ही 1-2 हजार रुपये सहजच कमवू शकता आणि यातली कामे सुद्धा खूप सोपी असतात, जसे की टाईप करणे, कॉपी पेस्ट करणे किंवा कोणत्या YouTube चॅनलला लाईक करणे वगैरे. पहिल्या काही दिवसात तुम्हाला 1,000 रुपये 2,000 रुपये मिळतात. मग हे गुन्हेगार हेच पैसे तुम्हाला गुंतवायला सांगतात आणि मग तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला पुढे जाऊन याचे 1,00,000 रुपये मिळतील. पण जसे तुम्ही हे पैसे भरता की लगेच ती वेबसाईट, तो फोन बंद होऊन जातो आणि मग तुम्ही भरलेले पैसे पुन्हा कधीच वापस मिळत नाहीत. हे मी जे तुम्हाला आता सांगितलं ते सध्या सुरू असलेले फसवेगिरीचे काही प्रकार आहेत. पण हे गुन्हेगार रोज नव्या नव्या ट्रिक्स लावून लोकांना फसवत आहेत. त्यामुळे कधी कोणती ट्रिक ते वापरतील ते सांगणे फार कठीण आहे. त्यामुळे या ट्रिक्स बद्दल माहिती करून घेणे हे तर गरजेचे आहेच, पण याबरोबरच अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात तुम्ही फसू नये यासाठी काय करायला पाहिजे हे फार महत्वाचे आहे. चला तर मग बघूयात की आपण काय करावे जेणेकरून या सर्व सायबर क्राईम पासून आपण सुरक्षित राहू शकू.
जर गरज नसेल तर कोणत्याही अनोळखी कॉलला उचलू नका. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. केवायसी बाबतीत, टॅक्स बाबतीत कोणताही मेसेज आला तर लगेचच त्यावर जाऊन क्लिक करू नका. तुमच्या बँकेशी संपर्क करा, तुमच्या सीए ला विचारा आणि मगच काय तो निर्णय घ्या. हे लक्षात असू द्या की पोलीस कोणताही डिजिटल अरेस्ट करीत नाहीत. पोलिसांचे नाव आले की लगेच घाबरून जाऊ नका. कोणत्याही पार्सल बाबतीत, जवळच्या नातेवाईकांबाबतीत, ड्रग बाबतीत कॉल आला की घाबरून जाऊ नका. प्रत्येक कॉल हा फ्रॉड असू शकतो हे मनात ठेवा. आणि शंका आली की पहिलं काम म्हणजे हा कॉल ताबडतोब बंद करा. कोणत्याही परिस्थितीत बँकेचे डिटेल्स जसे की लॉग इन आयडी, पासवर्ड कोणालाही शेअर करू नका. त्याबरोबरच क्रेडिट कार्डचे डिटेल्स जसे की एक्सपायरी डेट, CVV, त्यावर असलेले तुमचे नाव हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. कोणी विचारले तरीही हे शेअर करू नका. हे लक्षात ठेवा की स्टॉक मार्केटमध्ये 10 ते 15% रिटर्न कधीच मिळत नाही. कोणी जर याच्यापेक्षा जास्त रिटर्न देत असेल तर या जास्त रिटर्नच्या लोभापायी खोट्या स्कीम्स मध्ये, ट्रेडिंग करणाऱ्या ऍप मध्ये गुंतवणूक करू नका. यामुळे तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. इतकी काळजी घेऊनही जर दुर्दैवाने कोणाच्या बाबतीत असे सायबर फ्रॉड झालेच तर मग काय करावे, कुठे तक्रार करावी हे माहिती असणेही गरजेचे आहे. सर्वप्रथम तुम्ही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, ज्याचे मी वेबसाईट खाली दिलेली आहे, या पोर्टलवर जाऊन तक्रार दाखल करा. जर पोर्टलवर तक्रार करणे तुम्हाला शक्य नसेल, येत नसेल तर त्यांची हेल्पलाईन 1930 वर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. हे जरी अवघड वाटत असेल तर तुम्ही इमिडिएटली नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिथे सुद्धा तक्रार करू शकता. जर गुन्हा बँकच्या अकाउंटशी निगडीत असेल तर बँकेत जाऊन तक्रार नोंदवा आणि जरुरी असेल तर बँक अकाउंट ब्लॉक करा. क्रेडिट कार्डच्या बाबतीत जर गुन्हा असेल तर क्रेडिट कार्डच्या कंपनीला फोन करून क्रेडिट कार्ड इमिडिएटली ब्लॉक करा. आपण फसलो गेलो म्हणून कमीपणा वाटून घेऊ नका किंवा आपली बदनामी होईल असे वाटून चूप बसू नका. जितक्या लवकर तुम्ही तक्रार नोंदवाल तितकीच तुमचे पैसे वापस मिळायची शक्यता वाढेल. हे लक्षात असू द्या की तक्रार 3 दिवसाच्या आत नोंदवणे फार आवश्यक आहे, तरच तुमचे पैसे वापस मिळू शकतील. आजच्या या डिजिटल जगात सायबर क्राईम हा एक फार मोठा आणि गंभीर धोका बनला आहे. सायबर गुन्हेगारांनी सगळीकडेच सापळे लावून ठेवले आहेत. कोणाला न कोणाला या जाळ्यात अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न दर सेकंदाला सुरू आहे. परंतु याबाबतची जर योग्य माहिती असेल तर आपण स्वतःचे संरक्षण नक्कीच करू शकतो. आशा आहे आजच्या या व्हिडिओतून ही अशी उपयुक्त माहिती तुम्हाला मिळाली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.